मायबाप गेल्याच्या नंतर त्यांच्या पश्चात त्यांचं 10वं असेल 13वं असेल मासिक श्राद्ध म्हणजे महिना जीव घालणं, वार्षिक श्राद्ध असेल त्यानंतर त्यांचं वर्ष श्राद्ध पुण्यतिथी ज्या ज्या तिथीला धरून येईल त्या त्या तिथीला त्यांचं पुण्यस्मरण करणं, अन्नदान करणं, पिंडदान करणं, तर्पण करणं आणि त्या पुण्यस्मरणानिमित्त गोरगरिबांना वस्त्रदान असेल, अन्नदान असेल, भूदान असेल, गोदान असेल, विविध प्रकारच्या आपल्या ऐपतीप्रमाणे दान करणं म्हणजे मायबापाच्या ऋणातून उतराई होण्याचा अल्पसा केलेला प्रयत्न हे मायबापावरती उपकार नसतात आपले. विठ्ठल मला सांगायला आवडेल तुम्हाला की जगाच्या पाठीवरती साधू संताचा एकही अभंगात ओवी ही विनाकारण निर्माण झाली नाही. प्रत्येक अभंगाच्या ओवीच्या पाठीमागची पार्श्वभूमी वेगळी असेल. ज्ञानेश्वरी वाचताना आज आपल्याला आनंद होतो, पण ज्ञानेश्वरी हा परिणाम सुखाचा नाही. अंतःकरणात वेदना होतो त्या माऊली ज्ञानोबारायांच्या. अरे गीतेसारखं तत्वज्ञान असताना सुद्धा लोक पेंगल्यासारखे काय जीवन जगतायत, निबळाटासारखं लोकांचं जीवन झालंय. लोकांचा अधर्माकडे प्रवास चाललाय. वेदना झाल्या माऊलीच्या अंतःकरणात आणि अंतःकरणात वेदना झाल्या. वेदनेतून जे शब्द बाहेर पडले आणि ज्ञानेश्वरीच्या स्वरूपाने त्या शब्दांनी आकार घेतला. कोणताही अभंग आणि ओवी विनाकारण निर्माण झालेली नाही. हा सामान्य गृहस्थ एखादा घरातून बाहेर पाऊल टाकताना जर उचललेलं पाऊल विनाकारण टाकत नसेल तर साधू संताचा अभंग आणि ओवी ही विनाकारण कशी असेल. विचारा तुम्ही एखाद्या माणसाला, भाऊ कुठे चालला तो, काही नाही म्हटलं ते पोरीचं लग्न जमले बस्ता बांधायला चाललो, असंच असतं ना तुमच्याकडं. कुठे चाललात नाना, पोरीची डिलिव्हरी झाली दवाखान्यात डबा घेऊन चाललो. कुठं चाललात तात्या, पोरगा MBBS करतोय सांगलीला भेटायला चाललो. सांगलीच का, तशी सांगली चांगली आहे बरं का. कुठं चालला जिजा, पोरगी PhD करते तिला युनिव्हर्सिटीत भेटायला चाललो. कुठं चाललात अण्णा, काही नाही म्हटले ताई पहिली मेली म्हणून दुसरी, मी माईक घेऊन खाली हो का, पहिली मेली म्हणून मी हानो हानो घेईन बरं का तुमच्या पुढं. बोला गड्या बोला, लय लांबचा प्रवास झाला, असं करू नका. तुम्ही मायावर काही नाराज आहेत का, मग अशा ढासपूस काऊन करून लागले, मधून मधून बोलातात काहीतरी. मी काय पाकिस्तानातून आले का वय, तुमची काय दुश्मन आहे का मी, मग राहून राहून काऊन बोलातात हळूहळू खालून. मी आलेलं आवडलं नाही का तुम्हाला, असं काही नाही ना, चांगले लोक आहेत तुम्ही. आणि एवढा लांबचा प्रवास झाला गडे, पण आल्या आल्या निकम परिवाराने इतकं प्रेम दिलं आणि इथं मंडपात आल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचं समाधानाचं हसू माझ्या खरंच काळजात स्पर्श केला. शेवटपर्यंत जीवात जीव असेपर्यंत तुमच्या त्या हसण्याला कधीच कोणाची नजर लागू नये. विठ्ठल पहिली मेली म्हणून दुसरी, इकडं जास्ती पोरींची संख्या जास्त आहे का इकडं. आता एकच भेटाना माऊली, दुसरीच्या कुठं गप्पा आणतात तुम्ही. प्रत्येक भागात किती प्रॉब्लेम आहे. मी कुठं गेले तर लोक म्हणतात ताई तुमच्या भागात आमच्या पोराला एखादी पोरगी तरी पा. म्हणलं मग ह्या गावातले 35 वर्षाचे 35 बिना लग्नाचे नवरदेव तसेच पडले. तर अगर लडक्या ना होगी दुनिया परेशान, गलियां सुनसान, तन्हा इंसान, न जानो ना जान, हर तरफ जय हनुमान. पूर्वीच्या काळात लोक देवांना जनावरं सोडायचे. पूर्वीच्या काळात लोक देवांना जनावरं सोडायचे. येत्या 5 ते 10 वर्षाच्या काळात गावागावात देवांना नाही माणसं सोडले ना तर मग बोला गड्या. आमचे थोरले चिरंजीव मसुबाला दान करण्यात येत आहेत. भाविकांनी महाप्रसादाचा, मी काहीच बोलले नाही रे बा. दुसरी न करावी बाईल, भंड फजिती होईल, बोभाट विषद्वारा जाईल, बाईकांच्या पानवट्या, एका पुरुषा दोघी नारी, पाप वसे त्याचे घरी. सामान्य व्यक्तीने उचललेलं पाऊल जर विनाकारण नसेल, कुठे चाललात, पहिली मेली म्हणून दुसरी, दुधाची गाय आणायला चाललो, दुधाची म्हैस आणायला चाललो. विचार असाही करता येऊ शकतो. सामान्य व्यक्तीने उचललेलं पाऊल जर विनाकारण नसेल तर साधू संताचा अभंग आणि ओवी विनाकारण कशी असेल. जगत कल्याणासाठी ज्यांचा अवतार झाला त्यांना साधू संत म्हणा, आणि स्वार्थासाठी ज्याचा जन्म झाला त्याला माणूस म्हणा. विठ्ठल माझ्याच पत्तरवाडीवर भात आला पाहिजे, माझंच कसं भलं झालं पाहिजे, ही प्रवृत्ती ती माणसाची. आतापर्यंत लोक काशी केलेली सांगतात, पण काशी कोण्या काशीमुळे करावं लागली
हे मात्र कोणी मांजर मारलेली कोणी सांगत नाही. आतापर्यंत किती पंक्ती घातल्या, किती अन्नदान केलं, किती वर्गणी दिली, किती लोकांना दान केलं, किती सप्त्यात पट्टी जमा केली, हे लोक ठासून सांगत आहेत. पण आतापर्यंत श्रीमंत होण्यासाठी किती लोकांची मुंडकी मोडली, किती लोकांचे काटे काढले, किती लोकांचा तळतळ घेतला, हे मात्र कोणी जग जाहीर करत नाही. पाप लपवणं पुण्य प्रगट करणं ही जगाची रीतच आहे. स्वार्थी ज्याचा स्वभाव आहे, ज्याचं जगणं स्वार्थासाठी, त्याला माणूस म्हणा. पण जगत कल्याणासाठी ज्यांचा अवतार आहे त्यांना साधू संत. तेथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, शोधून आले संत हिताहित जगाचे. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. जगत कल्याणासाठी अवतार घेतला ज्यांनी, अशा संत भूमीत तुमचा माझा जन्म झाला. अरे केवढे मोठे भाग्यवान आहेत आपण, एवढे दलिंदर आहेत आपण, तरी जन्म आपला भारतात आणि महाराष्ट्रात. विचार करा आपल्या वाडवडिलांची काय पुण्य असेल. तिळ तिळ पुण्य साचा पडे, परी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संताचा. जगाच्या पाठीवरती भारतासारखा देश नाही आणि महाराष्ट्रासारखं राज्य तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. जगाच्या पाठीवर 12 ज्योतिर्लिंग, 7 मोक्षपुऱ्या, अष्टविनायक, 52 शक्तिपीठ, हिमालयासारखा पर्वतराज, कृष्णा, कोयना, चंद्रभागा, इंद्रायणी यांसारख्या पवित्र नद्या फक्त या भारत देशामध्ये. 4 धाम, 7 मोक्षपुऱ्या. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. अशा पवित्र भारतात तुमचा माझा जन्म झाला. यात काय नवले. जगात नाही तेवढे संत भारतात जन्मास आले आणि भारतात नाहीत एवढे संत महाराष्ट्राच्या मातीनं जन्माला घातले. ही महाराष्ट्राच्या मातीची सगळ्यात मोठी पुण्य आहे. म्हणून महाराष्ट्राला मोकळ्या टाळ्या वाजवा. महाराष्ट्राला संत भूमी म्हटले. महाराष्ट्र संतो की भूमी, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिव शंभू राजा. दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. हिमाय भूमी जन्मभूमी, कर्मभूमी अमुची. महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली. असमानी झळके भव्य पताका, भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी, कर्मभूमी अमुची. महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. जगाच्या पाठीवरती भारतासारखा देश, बहुतांश संतांचा जन्म या भारत देशामध्ये झाला आणि अशा पवित्र भारतात तुमचा माझा जन्म झाला. पवित्र महाराष्ट्रात तुमचा माझा जन्म झाला. इतर राज्यांना राज्यच म्हणतात, पण एकमेव भारतातल्या आपल्या राज्याला महाराष्ट्र असं म्हणतात. काय पुण्य असेल. अशा संत भूमी महाराष्ट्रात तुमचा माझा जन्म झाला. देवाने इतर प्रकारची उन्ही निर्माण केल्या. आता विकू नको, गायन चालू असलं की विकू द्यायचा, मग कमी करायचा. देवाने इतर प्रकारची उन्ही निर्माण केल्या, त्याच्यात त्याने तुम्हाला मला माणसाच्या जन्माला घातलं आणि कुणालाच नाही तशी ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय दिली. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठः. हस्तस्य भूषणं दानं, सत्यकंठस्य भूषणं, श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं, भूषणे किं प्रयोजनम. कशात सांगितली या 2 हाताची शोभा. मला असं वाटतं या 2 हाताची शोभा कीर्तनात बसले होता तंबाखू मळण्यात सांगितली. बरोबर आहे ना. बिड्या वाढण्यात, लोकांच्या काड्या करण्यात, मारुतीच्या पारावर बसून पत्ते जोडण्यात या 2 हाताची शोभा. मला इतकं आश्चर्य वाटतं, मला इतकं दुर्दैव वाटतं.
सकाळी 11 वाजता जेवण झालं का उधळले मारुतीच्या पारावर, तिथं 2 वाजूस तर अशी टच्चून झोप हानीत येत. आणि 2 वाजता झोप झाली का असा डाव रंगतो द्यायचा 5 वाजूस तर. बरं तिथं हरिपाठ चालू झाला का हे उधळले घरी चहा घ्यायला. येळीळ पत्ते जोडीत येत तर जोडीत येत आणि येळीळ लोकांचं कुटाळ कुटीत येत. आमकेच पोरगी पळून गेली, तमकेची सून तमक्याला भांडली, आमक्याच पोरग म्हाताऱ्याच्या अंगावर धावून गेलं, आमक्याचं लेकरू वाईली निघलं, आमक्याला तर 12 वर्ष झाले त्याचा पाळण्यात आला. तुला करायचंय काय लोकांच्या उचापाती? अरे तुझ्या घरात काय चाललंय हे बघ ना. येळी लोकांचं कुटाळ कुटीत येत. मारुतीच्या पुढं बसून पत्ते जोडणारे आणि गणपती बसल्यावर पत्ते खेळणारे. 10 दिवस अशी कायची मजा अशी असती पहा तुम्ही. ते प्यायसाठी धिंगाणा करायसाठी गणपती बशीत येत. म्हणजे त्यांना जे करायचं ते गणपतीत करीत येतं. गणपती सार्वजनिक गणेश उत्सवाची संकल्पना काय आहे तुम्ही लक्षात घ्या. 18 पगड जातीचा समाज एकत्रित आला पाहिजे आणि जातीभेद मदमत्सर लोकांच्या अंतःकरणातलं गेलं पाहिजे. गणपतीच्या पुढं मारुतीच्या पुढं पत्ते खेळणारे कान उंच करून ऐका. मी कोणालाच उद्देशून बोलत नाही. गणपतीच्या पुढं मारुतीच्या पुढं जर बसून पत्ते खेळत असाल तर वाक्य काळजात उतरून घ्या. 1 वर्षाच्या त्या पत्ते खेळणाऱ्याचा खाकाना होईन, खाकाना त्याची पुण्यतिथी होईन. वाजवा टाळ्या आता. त्याची पुण्यतिथी होईन आणि त्याच्या पुण्यतिथीचं कीर्तन करायला गावात पुन्हा रुपाली ताईच येईन. मी अभंग बी घेईन. मग भक्ती विन पशु कशासी वाढला. मांडी घाला काका. सटविने कायचा नेला नाही, काय माये गेली होती भूतापाशी. हरी नये मुखासी हरे मुडा. हाताची शोभा पत्ते खेळण्यात नाही तर 2 हाताची शोभा कशात सांगितली. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी ऐशी संध्याकाळ दे. देवा मला एक तरी ऐशी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे. ऐसे वरदान दे, वारीसाठी पाय दे. मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे. मायेसाठी माय दे. तुझी कृपा काम घेऊ ऐसे गाय दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी ऐशी संध्याकाळ दे. देवा मला एक तरी. ऐशी संध्याकाळ. देवा मला एक तरी ऐशी संध्याकाळ दे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. हाताची शोभा त्याच्या भजनात टाळी वाजवण्यामध्ये सांगितली. हाताची शोभा त्याच्या भजनात टाळी वाजवा. आणि नाही टाळी तुम्हाला जमली तर 2 हाताने अडलेल्या नडलेल्या गरजू व्यक्तींना मदत आणि सहकार्य करा. जे का रंजले गांजले रासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव ते तिची जाणावा. माऊली सांगतात पायात काटा मोडला तर तुम्हाला किती वर्षांनी कळतं, किती महिन्यांनी, किती दिवसांनी, किती तासांनी, लगेच. माऊली सांगतात पायी काटा नेटे ती व्यथा जीवी उमटे. तैसा पोळे संकटे पुढीला चिनी. पायात काटा मोडला तर वेदना अंतःकरणात जातात. दुसऱ्याला दुःख झालं तर ते दुसरं दुःख दुसऱ्यापुरतं मर्यादित न राहता दुसऱ्याच्या दुःखाने ज्याचं अंतःकरण वितळतं, पाझरतं, ज्याच्या अंतःकरणामध्ये मायेचा ओलावा जाग होतो त्याला खरा साधू, त्याला खरा भक्त आणि त्याला खरा माणूस म्हणायचं. विठ्ठल
आपण मराठीत घरोघर प्रार्थना म्हणतो ना, तुम्ही कमी करा. खरा तो एकची धर्म जगाला. टाळ्या नका वाजू. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम. वाग माझ्या चिमण्या हो सगळ्या म्हणा. जगी जे ही नाती पतिता जगी जे दीन पद दलित. टाळे वाजवू नका नुसतं म्हणा. ताट बसा एकदा सगळ्या म्हणा. तया जाऊन हसवावे जगाला. वा खरा तो एकची. क्या बात है. वा जगाला म्हणा सगळे. जगाला